आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। उमदी जिल्हा परिषद मतदारसंघात माननीय श्री विठ्ठल मनोहर सातपुते काँग्रेसकडून निवडणुकीच्या आखाड्यात असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज भरून प्रचाराच्या कार्यालयालाही दिला वेग। जत तालुक्यातील लक्षवेधी म्हणून सुपरिचित असणाऱ्या तथा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या उमदी जिल्हा परिषद गटाचे खास आगळे वेगळेपण असून द्विभाषिकांची संख्या ही दांडगी आहे। या कारणास्तव येथील उमेदवारास तारेवरची कसरत करावी लागते। अर्थात सांगली जिल्ह्याचे हे शेवटचे टोक असल्याने सरकारी यंत्रणेसह अनेक प्रशासकीय कार्यालयांच्या बाबतीत याकडे अल्पशा दुर्लक्ष केले जाते। याचा नाहक त्रास सर्वसामान्यांनाही होतो आहे। नुकत्याच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीकरता या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक सुशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू चेहरा म्हणून नावलौकिक असणारे विठ्ठल सातपुते यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देत निवडणुकीच्या महारणांगणात पूर्ण ताकदीनं उतरवले असून काँग्रेस पक्षाच्या सर्वस्तरीय कार्यकर्त्यांच्यात श्री सातपुते यांच्या उमेदवारीवरून उत्साह तर वाढलाच, तर सक्षम उमेदवारीची निवड करून काँग्रेस पक्षाने चाणक्य नीती अवलंबली आहे। या मतदारसंघात यापूर्वी काँग्रेस पक्षाचा मोठा वलय असून परंपरागत मांडणारा काँग्रेसचा निष्ठावान गटही मजबूत आहे। या कारणास्तव श्री विठ्ठल सातपुते यांना या लढतीबाबत सर्वस्तरीय पाठिंब्याचा ओढा वाढला असल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। एकंदरीत श्री विठ्ठल सातपुते यांना काँग्रेस पक्षानं पूर्ण चाचपणी अंती उमेदवारी देऊन विरोधकांसमोर तगडे आव्हान निर्माण केलं आहे, हे मात्र निश्चित। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।